जसं की आता मी प्रेम की दिवानी मध्ये बघा तुम्ही सुंदर नगर पाहिलं, दाखवताना त्यांना फॉरेन कंट्री दाखवलेली, पण काय ओरिजिनल मध्ये फॉरेन कंट्री एक फिल्मी नाव दिले बघा, हे सुंदर नगर म्हणून बघा. त्यानंतर इकडे पण हे बंगले वगैरे बघताय ना, जसं राजा हिंदुस्थानी पिक्चर मध्ये बघा जे पालंकेत गाव तुम्ही बघा, हे वाला पालंकेत बघा, ओरिजिनल पालंकेत म्हैसूर उटीला, पण हे कसं फिल्मी नाव दिलं पालंकेत. त्यानंतर हम तुम्हारे सनम मध्ये बघा शाहरुख खान माधुरीला फिरवून येतो स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियन में क्या माझा आहे हे दाखवले बघा, हे विदाउट पासपोर्टचं स्वित्झर्लंड आपल्या पास. चल ना डॉर चला. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे टेबल लँड पॉईंट. चला मग स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप खूप मजा येईल आणि इन्फॉर्मेशन भेटेल. सेकंड लार्जेस्ट फ्लॅट आहे, बघण्याकरता 9 पॉईंट आहे. महाभारतामधल्या 5 पांडवांचा पाऊल पुन्हा आहे. राजा हिंदुस्थानी मूवीज मधलं 1 पॉईंट आहे. जमिनीच्या आतमध्ये 2 गुफा आहे, टायगर गुफा आहे, पांडव गुफा आहे, बाजीराव मस्तानी गल्ली आहे. टोटल 9 स्पॉट आहेत. तर प्रथम तुम्हाला मेन एंट्रन्स पर्यंत ट्रायल राईड असते 1/2 किलोमीटर पर्यंत. तुम्हाला आता इनला कम्फर्टेबल होते नाही होते बघा. इथे तुम्हाला बार्गेनिंग करावी लागते, कारण ते लोक काहीही रेट सांगतात आणि आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं होतं की तुम्ही बार्गेनिंग करा आणि मगच पुढे जा. तर आम्हाला त्यांनी सांगितलं होतं 1600 पर पर्सन. आम्ही फक्त 4 पॉईंट्स बोललो होतो. ऑल पॉईंट्सचे त्यांचे 2500 रुपये आहेत. तर 1600वाले 4 पॉईंटवाल्याचं आम्ही बार्गेनिंग करून 700 केलं आणि डील डन केली पर पर्सन. तर ते तुम्हाला फ्रीवाला म्हणजे इथे एक पॉईंट आहे ओपन, तर तिथपर्यंत फ्री तुम्हाला टूर देता घोड्याचा. बाकी पुढे तुमची इच्छा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पे करायचं. तर आम्ही डिसाईडच केलं होतं की जायचं आहे 4 पॉईंट्स आणि ते बाकीचे दुसरे जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते पण याच रोडाला लागतात, पण आम्ही ते घेतले नव्हते, म्हणजे ते जास्त डोळ्यांनी दिसतात नॉर्मली. तर आम्ही मेन पॉईंट्स घेतले होते. तर हा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रसाद तुपे. मी नाव विचारून घेतलं होतं कारण त्याने आम्हाला एवढी भारी इन्फॉर्मेशन दिली प्रत्येक पॉईंटची, तर मला त्याला मेन्शन करायचं होतं. तर तो मुलगा सॅटर्डे संडे इथे जॉब करतो, म्हणजे हा जॉब करतो, प्लस तो अदर डेज कॉलेज पण करतो. वाव, असे हार्डवर्किंग मुलं खूप कमी असतात आणि प्रत्येकाने अशा मुलांकडून शिकण्यासारखं असतं. सो आय होप तुम्हाला लेसन भेटला असेल की मला पण नाव दिले एक्सक्यूज न देता पण सांगतो मला माहिती वगैरे, म्हणजे आता आपल्याला ट्रॅक मध्ये आलं की सांगतो जरा तिकडे जर कोण घोडे आहेत ना, इकडे दरी असते डायरेक्ट. हे कसं आहे, हे पण असं साईडने चालतात ते आणि आता बरंच त्यात पाय सटकतातच ते नाल असते ते सटकते आणि ते काय रस्त्यावर पूर्ण शेण असतं यांचं. इकडची माहिती वगैरे सांगतो तुम्हाला. जसं आता आपण चाललंय बघा, ह्याला टेबल लाईन बोललं जातं बघा. टेबल लाईन जर बोलला तर आपला डायनिंग टेबल कसा पूर्ण फ्लॅट आहे बघा सर, तसा पूर्ण फ्लॅट आहे. याच्यावरती तुम्ही काही लाईन करू शकता ना सर. पण अशाला नाव दिलं टेबल आहे. अबाव सी लेवल जर ह्याच्या उंचाई बोलला तर 4378 फूट आपण फिरतोय बघा समुद्र सपाटीपासून. टेबल लाईन अशी एक नाही तर असे वेगवेगळे 5 आहेत बघा. आपण फिरतोय पहिला आहे समोर बघताय ना, हा 2 नंबरचा, दोन्हीच्या मध्ये बघा 100 फुटाची दोरी. त्यानंतर बघा इकडे जे शावरच्या मागं पाच आहे का बघा सर, हा 3. या बंगल्यांच्या वरती बघा 4 आणि जिथं घोडा गाडीच्या मागे फिरत असतं ना त्याला 5. म्हणून सर या गावाला नाव दिलं 5 गणी. हा इकडे मागं ते वालं, हा म्हणून गावाला नाव दिलं 5 गणी. गणी बोललं आपल्या घरासमोर आपल्या अंगण असतं ना, जसं की 200 अंगण बघा, त्याला संस्कृतमध्ये गणी बोललं जातं. 5 गणी जर का बोललं तर 5 गणी आपल्या एज्युकेशनला फेमस आहे. टेबल बोलला तर शूटिंगला फेमस आहे. 5 गणीमध्ये सर टोटली 45 बोर्डिंग स्कूल आहेत बघा. 4 जमीन पाहिलं ना तुम्ही, त्यामध्ये बघा निशांची बोर्डिंग स्कूल दाखवली होती, ती पण शाळा इकडची आहे. गदरमध्ये बघा सनी ऋषिकाला बोलतो मी निकडा काहीतरी लेखाचे गाणं झाले ना, ती पण शाळा बघा आता इकडचीच आहे बघा. आणि पावसा वगैरे मध्ये जर इकडे कधी आला तर इथे तुम्हाला कशी 5 कलरमध्ये फुलं असतात वेगवेगळ्या रंगाची पाण्यासाठी. मिकी माऊस कार्टून वगैरे पाहिला असतात बघा, त्यामध्ये त्याच्या तोंडाचा जो आकार असतो ना त्या आकाराची येऊन जातात. त्या टाइमला हा परिसर अख्खा हे वळून जातो. अच्छा, हे जे कोरडं आहे तिथे का? हा, हे काय अख्खं म्हणजे भरतं अख्खं. तसं म्हणजे आता हे 100 एकराचं नुसतं बघा, ही प्लॉट आहे सर. त्याला 100 एकराला रोज कोण पाणी घेणार नाही, पण ते कसं पावसाचं नॅचरल पाणी भेटलं नाही जाऊन जातं. आता लेटेस्ट मध्ये बोलला तर बाजीराव मस्तानी नेक्स्ट मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ते आता लेटेस्ट मध्ये होऊन गेले बघा. जस्ट रिसेंटली आपल्या इथे बघा खिलाडी 2ची पण शूटिंग होऊन गेली बघा. हा, ज्या बॉबी देओलचा बघा ते हेलिकॉप्टरचा सीन घेतला होता ना, तो पण बघा इथलंच घेतलं. रिसेंटलीच आता होऊन गेली बघा इथे. वेगळी की पुढे आता मारल म्हणून खिलाडी 2 बघा सर. पहिला अक्षय कुमार होता बघा त्यामध्ये, ह्याच्यामध्ये पण अक्षय कुमार आहे, पण आता बॉबी देओलचा सीन घेतला बघा सर इथं. खिलाडी टाइमला इकडे आली होती. तर त्यासाठी आले तुम्हाला वाय सिटी माहिती असेल बघा सर, इथं 13 किलोमीटर लांब येते बघा.
तर वायसीला पहिलं असं नाव होतं. जो विराटनगरीचा जो विराट राजा होता ना साहेब, त्याची नगरी होती. जेव्हा पांडव लोक त्याला भेटून जेव्हा ह्या पठारावरती आले त्या टाइमिंगचे त्यांचे पावलांचे खून आहेत बघा सर हे वाले. आता यांची सेम कॉपी जर का बोला तर नाशिक पंचवटी पंचमढी तिकडं एमपी साईड वगैरे तुम्हाला मंदिरात आणि गुफेच्या आतमध्ये पाहायला भेटते. तिथे ओपन काटेमध्ये हारवाला बसेल, नारळाला बसेल, मांडाचा देवी नाही हा दगड आहे ना. ओरिजिनल मध्ये ना तुम्ही पाहिलेलं ना आम्ही पाहिलेलं. जसं आपली म्हातारी माणसं सांगते तसं आम्ही तुम्हाला रिपीट करून सांगतोय बघा सर. आता इकडचे जे संभाजी आहेत पांडवांचे आहेत का हे? हा सर, आता हे कसं मानणं ना मानणं तुमच्यावरती आहे ना. पण इकडचे जे संभाजी आहेत ना सर, तर त्यांचं कसं ते पूर्वज म्हणजे त्यांच्या पहिल्यापासून ते करत आले तिथं पूजापाठ. मग दसरा दिवाळीला येतो त्यांची ती पूजापाठ करतात आणि तेच ते करतात. आणि त्यांची जे म्हणजे आता जे लोक आहेत ना बामण लोक, ते तुम्हाला वाईचा ढोला गणपती माहितीच असेल, तिथे तुम्हाला पाहायला भेटतील बघा सर. चले. आणि सर ही संपूर्ण प्लेस बोलला तर हा कसा वर्षांनी प्लेस आहे. ज्वालामुखी म्हणून बांधलेला फक्त काळा दगड आहे बघा सर. यावरती झाड वगैरे लावायचा प्रयत्न केला तरी येत नाही, कारण की कसं ही माती का टाकलेली ब्रिटिशने इथं हॉर्स पोलो खूप चालायचं बघा सर. तर त्यांना इथं अनकम्फर्टेबल झालं म्हणून महाबळेश्वर फिरला तुम्ही पोलो ग्राउंड नाव ऐकलं असताना बघा. तर पोलो ग्राउंड कम्प्लीट करून त्यांनी ते चालू केलं बघा. जंगलामध्ये एक मोठं ग्राउंड आहे, तर मग तिथं त्यांनी सुरुवात केली खेळण्यासाठी. ज्यांना चालवायचे ते चालवतो नाही का सर. घोड्याच्या पायामध्ये कसा लोखंडी नाला असतो दगडावरून लागतो ना, त्यामुळे ह्या म्हणजे 2-2 फुटाची माती टाकली गेलेली आहे. आणि पावसामध्ये हीच माती जेव्हा धुवून जाते ना सर, तशीच तुम्हाला पावलांचे सेम पुन्हा पाहायला भेटतं बघा याच्यावरती. आणि सर कसं तुम्हाला सांगितलं बघा, हा 1 पीस रॉक आहे. याच्यावरती म्हणजे झाड वगैरे लावायचा प्रयत्न केला तरी येत नाही बघा सर. आता राईट साईडला बघा मोठं एकच झाड पाहताय का उंचावरती, संपूर्ण पठारावरती बघा एकच झाड आहे. ते सर कुरुम मध्ये आलेले एकच झाड आलेले वैशिष्ट्यच आहे सर पहिल्यापासून ते. म्हणून संपूर्ण पठारावरती एकच झाड आलं म्हणून त्याला नाव दिलं वॉन्टरी पॉईंट म्हणून बघा. आता रिसेंटली आपला घोडा सर पहिला तिकडे खाली जात होता, पण ते काय झालं एका टुरिस्टवाल्याने तिथं एक्सपाईड केलं ना, म्हणजे त्याने जीव दिला स्वतःचा. तर त्यामुळे काही घोड्यावरतीच बसून आला होता सर तो पॉईंट बघायला. आणि जो म्हणला वॉशरूमला जाणं तो घोडावाल्याला म्हणला थांब 2 मिनिटं इथं, आणि तिथंच डायरेक्ट ते केलं. बघा पुष्करा पूछे मुझे क्या 5 जण डान्स करतात ना, ते बघा तिकडचं शूट घेतलं होतं बघा त्यांना. जस्ट खिलाडीमध्ये अक्षय कुमार बघा काळा घोडा पाळतो वादाला जे गाणं झाले ना, ते पण बघा इकडचंच घेतलं होतं. ओल्ड नरसिंहा बघितलंय सर तुम्ही सनी देओलचा शाही तुमच्या याच्या याद करू घे गाणे बघा, ते पण बघा तिकडचं शूट घेतलं होतं बघा. आणि या माउंटन नाही आता की असं म्हणजे झाडावरचं हे झाड. हा सर, आता जरी सर्च केलं ना युट्यूबला लगेच तुम्हाला आयडिया भेटेल बघा त्या झाडाची. आणि बघा सर दुपार पण बघा डोंगरांवरती गेलेले जसं घोडे पाहून लढाई करण्यात शिकले गेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला पाऊस पडतो ना, सगळ्यात पहिला पाऊस बघा या डोंगरांवरती पडतो, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होतो. जसं डोंगरांचा स्टार्ट बोलला तर माडमधून, एंड बोलला तर कोल्हापूर साईडला एंड येतो, कारण की आपल्या महाराष्ट्रात का पुढे बोलला तर आपलं कोकण भाग आणि मुंबई भागाच्या साईडला चालून जातं, आणि कोल्हापूरच्या पुढे बोललं तर बेंगलोर गुजरातची साईड संपूर्ण चालून जाते. म्हणून डोंगरांचा एंड एवढा झाला बघा. प्रतापगड नाही ना, कमळगड दिसतो शिवाजी महाराजांचा. दाखवतो ना जाताना आपल्या ट्रॅकला आहे तर दाखवतो. आणि बघा सर तसंच मोठं बघा साईड सीनला जे मोठं प्लॅट्यू पाहत आहे ना, त्यावरती ग्रीन मॅट आहे बघा, लाल कलरची माती. ते आपल्या हॅरिसन कॉलेज लाइडिंग पॉईंट जिथे हँग लाइडिंग पॅराग्लाइडिंग करतात ना, सगळं तिथने केलं जातं. तुम्हाला जर यूज केला होता जर धमालमध्ये बघा संजय पोरांची बस घेऊन खाईमध्ये टाकतो बोलतो हँगिंग गार्डनमध्ये आहे, ते पण बघा सर तिकडचं शूट. आता ही जर ग्रीन व्हॅली बोललं ना, ही 12 महिने बघा हे अशीच असते. तुम्ही कधी पण आणा नाही तर व्हिजिट वगैरे करायला तर तुम्हाला सेमच पाहायला भेटणार आहे. ज्यांना जर का डायबिटीज वगैरे जर का असेल त्यांच्यासाठी ते चांगले काळ्या जांभळाची झाडे आहेत बघा सर. काळं जांभूळ घ्यायचं उन्हामध्ये वाळवायचं आणि एक चम्मच सकाळ संध्याकाळ दुधामध्ये घेतला तर तुमचा अख्खा डायबिटीज क्लिअर होऊन जातो बघा सर. आणि खाली जे बंगले वगैरे बघताय ना, या इकडच्या बंगले आणि इकडच्या बंगल्यावरची बोलला तर ही संपूर्ण ही नवीन पाचगणी म्हणजे पाचगणीचा हा सेकंड पार्ट येतो बघा सर. जसं की आता मी प्रेम की दिवाणीमध्ये बघा तुम्ही सुंदर नगर पाहिलं, दाखवताना त्यांना फॉरेन कंट्री दाखवलेली, पण काय ओरिजिनल मध्ये फॉरेन कंट्री एक फिल्मी नाव दिले बघा हे सुंदर नगर म्हणून बघा. त्यानंतर इकडे पण हे बंगले वगैरे बघताय ना, जसं राजा हिंदुस्थानी पिक्चर मध्ये बघा जे पालंकेत गाव तुम्ही बघा हे वाला पालंकेत बघा. ओरिजिनल पालंकेत म्हैसूर उटीला, पण हे कसं फिल्मी नाव दिलं पालंकेत. त्यानंतर हम तुम्हारे सनम मध्ये बघा शाहरुख खान माधुरीला फिरवून येतो स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंड में क्या मजा आहे हे दाखवले बघा. हे विदाउट पासपोर्टचं स्वित्झर्लंड आपल्या पास. आणि पावसामध्ये आलं तर सेम तुम्हाला आता धुकं येतं ना, आता थंडी पण आहे बघा. आणि धुकं जे बघताय ना तुम्ही नाही नॉर्मल. तर इथे बाजीराव मस्तानीचा जो लास्ट सीन होता तो शूट झाला होता. हीच जागा होती ती. मागे नका जाऊ, पुन्हा कधी पण जायचं. बसा राहू त्याच्याकडे बघा साहेब, हे समोर बघताय ना बॉक्स कमळ पण काय बोलला आता महाबळेश्वरला गेला होता ना पंचांगा टेम्पल मध्ये, गायच्या मगातून 5 नद्यांचा उगम आहे बघा. त्यातल्या 2 नद्यांच्या गाड्याच्या साईडला शिकलेले आहेत. कृष्णा आणि सावित्रीचं मिलन झालेलं आहे बघा सर. एक निघते धूम माहिती ना तुम्हाला, धूम गाव एक इथं धूम धरण त्याला बोललं जातं. नाव दिलं कमळगड म्हणून. म्हणजे काय राहायचे का पांडव इथं नाही, पुढे गुफा आहे ती दाखवतो की तुम्हाला. ते का तिकडे लिहिलंय? हा ही मोठी गुफा आहे टायगर आहे, पुढे पाणी.
अच्छा हा, कारण इथे याच्यात एवढं काही नसेल ना, म्हणजे सीझन वाईजच फक्त. हां हां मला 40 पाहिलं तर मानवांची गुफा बघा. शंकराची मूर्ती आहे आतमध्ये, रेस्टॉरंट गार्डन केक वगैरे डेव्हलप केलेली आहे बघा. ती जर गुफा जर पाहत असाल तर मी तुम्हाला इथे ड्रॉप करतो. तर बांधून जिथनं बसला तिथं नेऊन परत सोडलं जायचं. जाणार आहे या गुफेमध्ये आतमध्ये, पण काय थंड आहे, मध्ये? बघण्यासारखी गुफा आहे. अच्छा हा म्हणजे जेवढं आता सनसाईड लागते बघा, तेवढं आतमध्ये गेल्यावर अजून थंड नॅचरल असं थंडगार आहे एकदम. अच्छा. दुसऱ्या अंदाजात जात असेल तर जावा असं. तर आता आपण आलो आहे आपल्या लास्ट पॉईंटला, ते म्हणजे पांडव केव्ज आणि टायगर केव्ज. इथे एक केव्जमध्ये रेस्टॉरंट पण आहे मध्ये, आणि एक स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर पण आहे. तर तो बोलला की इथे जसं बाहेर ऊन आहे ना, तसं गुफेच्या आतमध्ये खूप थंडगार वातावरण असतं आणि बघण्यासारखं आहे. सो तुम्ही जायला पाहिजे असं बोलला तो. सो आम्ही आलो, नाहीतर मग आम्हाला जिथून पिक केलं ना तिथे ड्रॉप करणार होता. पण जर हा लास्ट पॉईंट घेतला तर तिथेच ड्रॉप करावा लागतो. सो चला मग आपण आता जाऊया. जास्त स्टेप्स नाही आहे, थोड्याफार आहेत, पण चढताना थोडं म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना त्रास होऊ शकतो. पण जास्त पण डिस्टन्स नाही आहे, इझिली आपण खाली म्हणजे जवळपास 20 पायऱ्या असतील अंदाजे. तर असं म्हणतात की इकडे पांडव आले होते, तर त्यांच्या त्या पावलांच्या खुणा ज्या तुम्ही बघितल्या, आणि ही केव आहे पांडव केव म्हणून. तर ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला हळूहळू देते जसं जसं आपण पुढे जाणार. स्टेप्स उतरताना तर काही वाटत नाही, पण चढताना थोडा त्रास होतो. आणि मला बघून एक थोडे एजेड अंकल होते, ते बोलले की तुमच्याकडून चढलं जात नाही आहे, तर आम्ही तर रिटर्न जायचा विचार करतो आहे. तर आम्ही त्यांना बोललो की नाही, वर ते खाली जाऊन बघणं, थोडं स्टॉप घेऊन का जायचं असे ना, पण जा. तर हा आहे तो रेस्टॉरंट छोटूसा, जिथे तुम्हाला नॉर्मल चाय कॉफी नाश्ता वगैरे भेटतो. आणि ही छोटीशी केव आहे. तर याच्यामध्ये अजून आपल्याला टायगर गुफा आणि पांडव गुफा भेटणार आहे. तर ही बिल्ड केली आहे गोविंद पी बोदास यांनी. ती त्यांनीच डेव्हलप आणि इन्व्हेंट केली होती, आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या त्यांनी बनवल्या होत्या. तर इथे छोटे मोठे शॉप्स आहेत. तर गुफेमध्ये जाण्यासाठी एंट्री तिकीट आहे 20 रुपीज पर पर्सन. तर ते घ्यायचं आणि तुम्ही इथून एंटर करायचं आहे. इकडे बघ. चल ना टॉर्च आहे. म्हणजे नक्की काय करायचं बाबा ते नाही कळलं. हो मम्मा, इथे पण एक आहे टायगर. आता आम्ही गुफेमधून बाहेर आलो आहे. आता त्या जे एंट्रीला बसले होते त्यांना थोडी इन्फॉर्मेशन विचारूया की कधी तुम्ही काय कसं काय बनवली गुफा वगैरे वगैरे. पांडवकालीन गुफा आहे. म्हणतात की ते येऊन गेले होते, पण असा प्रूफ
रोप वगैरे काय नाही. हा. मग नंतर यांनी काय केलं, पायऱ्या वगैरे ते नंतर खोदून काढले, रस्ता केला. पहिलं कसं जंगलातून रस्ता होता. म्हणजे त्या पांडवांच्या वेळेस खूप आहे असं म्हणतात. पांडव. आणि पांडव केस मला तर राहायचे नाही, आता सगळं काही प्रूफ वगैरे काय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार.